आज सगळ्या ताईंच्या आवडीची बिस्किटं बनवणार आहे. बऱ्याचशाच कमेंट येत होत्या, पण मला काही ही बिस्किटं करायला वेळ मिळतच नव्हता. आज म्हटलं काही पण करून ही बिस्किटं बनवायचीच. ही बिस्किटं सगळ्यांना आवडतील आणि सगळे लहानापासून मोठ्यापर्यंत खातील अशी ही बिस्किटं म्हणजे जिरा बिस्किटं. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी. इथं बघा मी 100 ग्रॅम बारीक केलेली साखर घेणार आहे. आता यामध्ये आपण जिरा बिस्किट बनवणार म्हटल्यावर जिरे हे लागणारच. जिरा पूड आपल्याला घालायची नाही. जे अख्खे जिरे असतात न भाजण्याची गरज नाही. थोडेसे ओबडधोबड बारीक करायचे किंवा खलबत्त्यामध्ये चेचायचे आणि 2 मोठे चमचे जिरे यामध्ये घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं चवीसाठी. त्यानंतर यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर घालायची. अगदी थोडंसं प्रमाण आपण घेणार आहे, त्यामुळं हे बाकीचं जे साहित्य आपल्याला महत्त्वाचं लागतं ते सुद्धा मी कमी घालत आहे. आता यामध्ये बेकिंग सोडा पाव चमचा. जेवढी बेकिंग पावडर वापरणार आहे तेवढाच बेकिंग सोडासुद्धा वापरून घ्यायचा. त्यानंतर अर्धा चमचा अमोनिया घालायचा. आता यामध्ये 100 ग्रॅम तूप घालायचं. 2 मोठे चमचे बास होतात. जास्त तूप घालण्याची गरज नाही कारण आपण मेजरमेंटसुद्धा कमी घेणार आहे. आता हे छोटे चमचे आहेत म्हणून मी 3 चमचे फक्त घातलेलं आहे. आता यामध्ये दूध घालून घेऊया आणि चांगलं हे मिश्रण एकत्र करून घेऊया. 1 फुलपात्र दूध यासाठी पुरेसं होतं. एक ताईंना सारख्याच मला कमेंट करत आहेत, जिरा बिस्किट लवकर दाखवा, जिरा बिस्किट लवकर दाखवा. त्या ताईंना मी सांगते, व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला बिस्किटं कशी वाटली. खास तुमच्यासाठी ही बिस्किटं बनवलेली आहेत. आता मिश्रण सगळं एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये 250 ग्रॅम गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता हे मेजरमेंट आपण 250 ग्रॅम पिठाचं घेतलेलं आहे हे लक्षात ठेवा. मोबाईल थोडासा साईडला गेला, माझ्या ते लक्षात आलं नाही. हल्ल्यामुळं मोबाईलचं स्टँड हल्लं, त्यामुळं बघा साईडला गेलेलं आहे. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या या व्हिडिओपुरतं, कारण जेव्हा मी एडिट करायला व्हिडिओ घेतला ना तेव्हा मला समजलं की मोबाईल साईडला गेलेला आहे. यामध्ये पीठ सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मऊ लुसलुशीत पीठ मळून घ्यायचं. आता तुम्हाला मी सांगते या पिठाविषयी. यामध्ये साखरेचं प्रमाण अगदी कमी आहे. 100 ग्रॅमपेक्षा तुम्ही 80 ग्रॅम 90 ग्रॅमसुद्धा साखर घालू शकता. फक्त एकदम पण कमी साखर घालायची नाही, त्यामुळं काय होईल, बिस्किटाची पूर्ण चव निघून जाईल. आता यामध्ये वेलची जायफळ काही घालण्याची गरज नाही. फक्त जिरेपूड आणि थोडंसं बारीक मीठ बास होतं यामध्ये. अगदी थोडंसं मी मेजरमेंट घेतलेलं आहे खास तुम्हाला दाखवण्यासाठी. आता हे पीठ काय होतं माहिती आहे का, जे आपलं नेहमीच्या बिस्किटाचं होतं तसं होत नाही. हे थोडंसं चिकट पीठ होतं आणि जरा आकसून येतं पीठ. हे एकदम असं रबरसारखं पीठ होतं यामध्ये साखर कमी असल्यामुळं. आता पीठ हे तयार आपले झालेलं आहे. नेहमीप्रमाणे याचे रोल बनवायचे आणि गोळे तयार करून घ्यायचे. आपलं चपातीचं पीठ कसं असतंय ना, सेम तसं हे पीठ होतं. यामध्ये कुठलंही पीठ मिक्स करण्याची गरज नाही. जिरा बिस्किट आपण मैद्याची बनवू शकतो आणि कणकेची, गव्हाचं पीठ म्हणजे कणिक. एका ताईंनी कमेंट केलेली आहे की मला कणकेची बिस्किट बनवून दाखवा. तर त्या ताईंना मी सांगते की आज तुमच्यासाठी जिरा बिस्किट मी बनवत आहे कणकेची.
ही बिस्किटं कणकेची म्हटलं तरीसुद्धा चालतं. आता सुंदर याचे छोटे 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 गोळे करून घ्यायचे. जास्त मोठे गोळे करायचे नाहीत, कारण यामध्ये साखर नाही, त्यामुळं बिस्किट लवकर बेक होत नाही. शिवाय हे बिस्किट एकदम कमी टेम्परेचरला भाजावं लागतं आणि 25 मिनटं बेक होण्यासाठी लागतात. या बिस्किटला साखर नसल्यामुळं प्रेस व्हायला सुद्धा थोडंसं ॲडजस्ट करून करावं लागतं. शिवाय बेकसुद्धा लवकर होत नाहीत. 25 मिनटं बेक करावी लागतात आणि 145 ओव्हनचं टेम्परेचर ठेवायचं आहे आणि 150पर्यंत न्यायचं आणि 25 मिनटं जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत ओव्हनमधून ही बिस्किटं काढायची नाहीत. 60पर्यंत आपण जी गव्हाची बिस्किटं भाजतो ना, बेक करतो ना, ती बिस्किटं 160 त्याचं टेम्परेचर ठेवतो, पण याचं मात्र 150च ठेवायचं आहे. ही जी बिस्किटं मी बनवत आहे, ही बिस्किटं मी सगळी या ताईंना देणार आहे. त्यांनीच याचं हे सगळं मटेरियल आणलेलं आहे. माझ्या मदतीला पण आलेल्या आणि त्यांना ही बिस्किटं मी बेकसुद्धा करून देणार होते, तयार करूनसुद्धा देणार होते. आज मी एका वेळेला 4 बिस्किटचे वेगवेगळे प्रकार बनवलेले आहेत. तर हे मी का बनवते? तुम्ही म्हणशील की दररोज बघा एकच म्हणजे व्हिडिओ पाठवते, एका वेळेला हिनं शूट केलेलं आहे वाटतं. पण हे मी का करते माहिती आहे का? माझं दररोजचं रुटीन ठरलेलं आहे आणि जे कस्टमर बाहेरचं असतं तर त्यांची शक्यतो करून गव्हाच्या पिठाचीच बिस्किटं असतात. त्यामुळं काय होतं की दररोज तुम्हाला मी गव्हाची बिस्किट दाखवून किती दाखवणार आहे. तुम्हाला मग तुमच्या मागणीनुसार बिस्किटच्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. त्यामुळे मी काय केलं, आज मी गॅप ठेवलेला आहे बाकीची बिस्किटं बनवण्यासाठी आणि या बिस्किट रेसिपी मी बनवून घेत आहे. म्हणून एका वेळेला 3-4 व्हिडिओ मी शूट केलेले आहेत आणि तेच तुम्हाला दररोज येणार आहेत. नेहमीप्रमाणे याचे चांगले गुळगुळीत गोळे करायचे आहेत. रोल चांगला प्रेस करून करायचा आहे आणि मगच त्याचे एकसारखे गोळे बनवून घ्यायचे. अगदी छोटे 14-15 ग्रॅमचेच गोळे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर प्रेस करायचं आणि एक ताई मला बोललेली आहे की यावरती काटा चमच्याने डिझाईन करा म्हणून. तर आज ती मी यावरती करणार आहे, कारण ही बिस्किटं जास्त फुलत नाहीत आणि यावरती डिझाईन दिसते. म्हणजे काय होतं ना, डिझाईन करण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, वेळ जातो, पण जेव्हा बेक बिस्किटं होतात ना त्यावरती बिस्किटं खूप फुलतात. त्यामुळं त्याच्यावरती डिझाईन ती दिसून येत नाही. त्यामुळं मी शक्यतो करून चमच्याचा वापर करत नाही. आज मी वापर करणार आहे, कारण या बिस्किटवरती बेक झाल्यानंतर ती डिझाईन दिसून येते. आता बऱ्याच ठिकाणी बघा रेसिपीचे जे चॅनेल आहेत त्यावेळेला काय असतं, त्यांचा कॅमेरा वगैरे बरोबर शूट केलेला असतो त्या बिस्किटावर किंवा कुठल्याही पदार्थावरती. आता इथं मी का करू शकत नाही, हा माझा व्यवसाय आहे. त्यामुळं कॅमेरा मी एका ठिकाणीच लावलेला असतो. प्रत्येक वेळेला हातात कॅमेरा घेऊन आणि ते जवळनं तुम्हाला मी दाखवू शकत नाही. शिवाय माझ्या भोवतीने इतका पसारा पडलेला असतो ना की त्यातून मी उठणं मला मुश्किल झालेलं असतं. आणि ज्या ह्या बरण्या आहेत, पावडरी आहेत, हे सगळं मटेरियल आहे, हे मटेरियल मी प्रत्येक वेळेला साईडला ठेवू शकत नाही. पूर्ण बिस्किटं तयार झाल्याशिवाय, जेव्हा ही बिस्किटं पूर्ण करून माझी होतील तेव्हाच हे मटेरियल जाग्यावर जातं. आता या ताईने प्रेस करून घेतलेलं आहे, पण त्यांना एवढं असं व्यवस्थित ही बिस्किटं प्रेस करायला जमलं नाही. त्यांना जमतात प्रेस करायला, पण ही बिस्किटं जमली नाहीत. तुम्ही हे थोडं प्रेस व्यवस्थित करून घ्या, बिस्किटं खूप छान होतील. मगाशी सांगितलेलं प्रमाणे ओव्हनमध्ये घातलीत आणि 25 मिनिटानंतर ही बिस्किटं काढलीत. बिस्किटं जरी साईडनं थोडी चिरलेली असली तरीसुद्धा बिस्किटं अतिशय सुंदर झालेली आहेत. एकही बिस्किट चिकटलेलं नाहीत. आता तुम्हाला हे बिस्किट मोडूनसुद्धा दाखवते आणि चमच्याची डिझाईनसुद्धा यावरती बघा छान उठलेली आहे की नाही. ताई कमेंटमध्ये सांगा, तुमचं मी ऐकलेलं आहे. दिसायला आजची बिस्किटं कशी वाटली आणि एकदम क्रिस्पी खुसखुशीत चवीला इतकी भारी झालेत ना, खाल्ल्यानंतर चवच आपल्याला आवरणार नाही. 1 खाता, 2 खाता, 4 खाईन आपण.
आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.